रसिक हो नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा साऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टारफुला या विख्यात मराठी कादंबरीचं क्रमशः वाचन वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. या वाचन जागर उपक्रमासाठी पाठबळ आणि प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर अर्थातच भारती विद्यापीठ पुणे. टारफुला. थपकून उभे राहिलेले आबा पुन्हा पाय उचलून चालू लागले. त्यांच्या पावलांचं त्यांनाच जड वाटू लागलं. हातातल्या काठीवर भार देत ते पायाखालचा रस्ता कमी करू लागले. आपल्याच तंद्रीत पाय उचलत होते. दृष्टी पायाखालच्या वाटेकडे लागली होती. आजूबाजूला कुठं ध्यान नव्हतं. दाजीबा गायकवाड त्याच वाटेनं समोरनं येत होता. मधलं अंतर कमी कमी होत आलं. दोघेही अमोरासमोर आले आणि दाजीबा त्यांच्या वाटेतच आडवा उभा राहिला. एकाएकी आबांनी वर बघितलं आणि त्यांना भुंडच आल्यागत झालं. नजर रोखून दाजीबाने विचारलं, काय पंत, कोणीकडे गेल तसा? गेलो होतो जरा वर इकडं. मिशीत हसत दाजीबा बोलला, वर म्हणजे वाड्यावर म्हणा की सरळ, एवढं सांगायचं भ्याचं काय त्याचं? मान हलवत आबा म्हणाले, हां, वाड्यावरच गेलो होतो. आणि काठीवर भार देऊन उभं राहायचं ते काठी हातात घेऊन ते उभे राहिले. आत दुधारी गुप्ती असलेली काठी जड होऊन त्यांच्या हाताला पेलवेनाशी झाली. भांबवल्यासारखे आबा नजर कुठंतरी लावून बघत राहिले आणि दाजीबाने विचारलं, वाड्यावर गेल तसा? तर काय बेत आहे मग? बेत कसला? सहज गेलो होतो. सहज गेल तसा? असं म्हणून दाजीबा नजर रोखून उभा राहिला आणि आबांची छाती धडधडू लागली. काळजानं ठाव सोडला आणि काय बोलावं हे आबांना समजेनासं झालं. खुळ्या कावऱ्यागत बघत ते नुसते उभे राहिले आणि दाजीबानं विचारलं, का आज येरवाळीच दौड मारली होती? सहज चक्कर टाकली. आणि एकाएक अंगावर भाला फेकल्या तो म्हणाला, मग काय झाली सल्ला मसलत? एडबडल्यागत होऊन आबा म्हणाले, सल्ला मसलत कसली? ते तुम्हाला ठावं, मला? असं म्हणून आबा तोंड पसरून बघत राहिले आणि दाजीबानं विचारलं, काय गाव सोडून जाणार आहे वे बाई? आबा चमकले. त्याच्या या अवचित प्रश्नाने गोंधळून गेले आणि दाजीबाच गुरकावल्यागत बोलू लागला, लई चोरून कारभार चाललाय, सांगायचं नाही वय? दाजीबा असा गुरकावल्यात बोलला आणि अंगावर वार झाल्यागत आबा खाळ होऊन गेले. काय बोलावं हे त्यांना कळेना झालं आणि पालतीमूठ मिशीवर फिरवत आबा म्हणाले, जाऊ द्या, जावा. वाघ पाण्यात दडविला तरी वास मारायचा राहतो वे, आज ना उद्या कळलंच की. आबांना ओलांडून तो निघून गेला आणि पाय उचलून पुढं टाकण्याऐवजी आबा मान वळून मागे बघत राहिले. आपसुक त्याचवेळी त्यानंही मागं बघितलं आणि गडबडीनं नजर चुकवून आबा चालू लागले. एक यंत्र चालावं तसं चालू लागले. एक पाय भुईला टेकला तरी दुसरा उचलत होता. नुसती पावलं पडत होती. रस्ता मागं जात होता. अंगात कापरं भरून हातातली काठी लटपटत होती. भानच नाहीसं झालं होतं. शुद्ध उडाली होती आणि मुजरा करून कुंभार म्हणाला, काय पंत, कुणीकडे भेट? आबा थबकले. मान हलवत म्हणाले, निघालोय चावडीकडं. आणि मग त्यांच्या ध्यानात आलं, हा कुंभाराचा शिवा कुंभार. एक श्वास घेऊन ते म्हणाले, शिवा बाबा, कसा आहे म्हातारा? पडूनच आहे की घरात. अजून हिंडत फिरत नाही? कशाचं हिंडतोय? त्यातनं जगलो वाचलो हेच लई झालं म्हणायचं. चोरांनी मारलं त्याचं काय नाही, पर बैल गेला त्याचं जीवाला लई लागले बघा. कसा खेळ झाला बघितलासा? असं बोलत शिवा जवळ आला. आबाई भानावर येऊन बघत राहिले आणि त्यांच्या अंगावर झर्रकन काटाच उभा राहिला. आपण काय बघतोय आणि कुणाशी बोलतोय हेच त्यांना कळेनासं झालं. चरटाच्या करदोड्याला एक मळकी लंगोटी लावून शिवाकुंभार एखाद्या कोकण्यागत त्यांच्यासमोर उभा होता. गांडीच्या लंगोटीशिवाय अंगावर दुसरी चिंधी नव्हती. असा येरबडल्यागत शिवा येऊन बोलत व्हायला अगदी जवळ आला आणि दोन्ही हात पसरून म्हणाला, पंत, बैल गेला हो आमचा. माझा फिल्म्या गेला. कुठं डोंगरात गडप झाला हो फिल्म्या. आर फिल्म्या, आता कुठं रे बघू तुला? तोवर बोळातनं त्याचा म्हातारा पळत आला. सडा आला नाही, हातात एक भलीदांडगी काठी घेऊन धावत आला. हातातली काठी बघून शिवा गडबडला आणि पंतांना म्हणाला, पंत,
बघा पंत, शिव म्हाताऱ्याचा अवतार आता मारतोय बघा मला. तोवर म्हाताऱ्यानं मागच्या बाजूनं शिवाच्या पायावर सटासट 2 काठ्या लगावल्या. खसकन त्याच्या रट्ट्याला धरून बाजूला ओढलं आणि त्यासरशी शिवाचा तोल गेला आणि तो खाली पडला. म्हातारा पोराच्या उरावर बसत म्हणाला, आज 4 रोज झालं डोसकं बिघाडले बघा. काय म्हणतो हे पंतानं कळत नव्हतं. त्यांचं डोकंच सुन्न होऊन गेलं. तोवर बोळातनं आणखी 4-5 जण पळत आले आणि एकानं पंतांच्याकडे बघत विचारलं, अडविलं बिडविलं का तुम्हाला? तर दुसऱ्या एकानं म्हाताऱ्याच्या हातातली काठी हिसकावून घेतली. भुईला पडलेला शिवाई उठून उभा राहिला. म्हातारा लांबूनच आबांना सांगू लागला, मिरजेला नेऊन माझ्या पोराला डागून तरी आणा. सगळा घोटाळा झाला पंत, सगळा घोटाळा झाला. सुन्न मनानं आबा ऐकत राहिले आणि म्हातारा ओरडून म्हणाला, बापच्या बाप बी गेला आणि बोंबलत हात बी गेला. अशातली गत झाली हो पंत. वाऱ्याकडे तोंड बघून पसरून बघायची पाळी आली बघा. आबांना बघवेन असं झालं. म्हातारा बोलताना सुद्धा विवळत होता. त्याचं मनच चरकलं आणि एक उसासा टाकून ते चालू लागले. घामानं सारं कपाळ थपथपून गेलं. 4 पावलं चालून गेल्यावर ते उभे राहिले. धोत्राच्या सोग्यानं त्यांनी कपाळावरचा घाम पुसला. समोर चावडी दिसत होती, पण चावडीत जाऊन कामाला लागावं असं त्यांना वाटेना. गप्प घरात जाऊन पडावं असं वाटू लागलं. पण एवढ्यात त्यांना आठवण झाली, कृष्णा खोत चावडीत वाट बघत बसला असेल. त्याला येतं असं सांगून ते वाड्यावर गेले होते. चावडीवर जाणं भागच होतं. जीवाच्या करारावर त्यांनी पाय उचलला. सबंध दुपार अंगावर ढाबळी पसरून गेली. जेवण झाल्यावर कलंडलेले आबा दिवसभराचे मुरगळून पडले होते. परसातल्या पिंपळाची सावली चौकात पडून हलू लागली होती. तरीही आबा अजून उठले नव्हते. मानेखाली तक्के आणि अंगावर एक ढाबळी घेऊन ते तसेच पडून राहिले. दुपारी ते चावडीवर गेले नव्हते अजून. उठावं, चूळ भरावी, जरा इकडं तिकडं करावं असं काही त्यांना वाटत नव्हतं. मग लक्ष्मीबाईच ओसरीवर गेल्या. चिंतातूर चेहऱ्यानं त्याही जवळ बसून राहिल्या. तोंडावरची ढाबळी काढून आबाही बघत राहिले. चौकातली सावली पुढं पुढं सरकत होती. मुंगीच्या गतीनं आत येत होती. सावली सरकत होती पण दिसत नव्हती. आबाई टक लावून तिकडं बघत राहिले होते. पण सरकणारी सावली त्यांचा डोळा चुकून पुढे येत होती. तिची चाल त्यांना कळत नव्हती. ते नुसते सुन्न होऊन बघत राहिले. मध्येच लक्ष्मीबाई म्हणाल्या, हे सगळं तुमच्या गळ्यात टाकून बाई निघाले म्हणता? हां, निघाल्या. आबा एवढंच म्हणाले आणि पुन्हा आपले डोळे त्या सावलीकडे लावून पडून राहिले. ते असे बघू लागले आणि लक्ष्मीबाईंच्या मनात चलबिचल सुरू झाली. अंगावरचा पदर आणखी लपेटून घेत त्या म्हणाल्या, त्या तिकडं दत्तक घेतील पण लोकांचा दात मात्र आपल्यावर राहील. तुमचीच फूस आहे असं लोक म्हणताय. लोक म्हणतात त्याला काय करणार? आणि धोक्याची सूचना द्यावी तशा त्या म्हणाल्या, कोणत्याही गोष्टीत पाय उचलण्यापूर्वी एकदा सोडून 2दा विचार करीत चला. नजर वळवून आबा तोंडाकडे बघू लागले आणि लक्ष्मीबाई बोलल्या, सकाळी सोनपंतांकडे गेले होते. अजून 4-6 महिने गंडांतर आहे असं म्हणाले. आबांनी बाहेर पाहिलं. नजर चौकात गेली. सावली जोता चढून वर आली होती. सबंध चौक सावलीत बुडून गेला होता. वर केलेल्या एका गुडघ्याला दोन्ही हातांची मिठी घालून लक्ष्मीबाई बघत बसल्या होत्या. लाकडाचे 2 ठोकळे आमोरासमोर बसून राहिल्यासारखे. गावाला कसला ठाव ठिकाणा लागू न देता पाटलीनबाई गाव सोडून निघून गेल्या आणि एकाएकी मग वावटळ उठल्यागत झाली. गाव वावटळीत सापडलं आणि आता काय होईल काय नाही याची कोणाला ठाव लागेना झाला. भुईची पडून राहिलेली धूळ गगनाला जाऊन भिडली. पालापाचोळा उडत राहिला. बाई निघून गेल्या. त्यांनी अवचित असं गाव सोडलं आणि आबांच्या पोटात खड्डा पडला. डोळ्यांची झोप उडाली. वाऱ्यानं पान हलावत तसे ते झोपेतनं दचकून जागे होऊ लागले. कुणाला तरी बरोबर घेतल्याशिवाय ते कुठे बाहेर पडेना. दत्तू नायकाच्या जोडीला येताळा महार घरात झोपायला येऊ लागला. एकाला 2 जण वस्तीला येत होते. पण दिवस मावळून 3 सांज झाली की शतपावली घातल्या का दाबा घरातल्या घरातच हिंडू लागले. कोणत्या वेळी काय घडेल हे काही सांगता येत नव्हतं. 4ही बाजूंनी असं घेरल्यासारखं झालं होतं. गावात तट पडले होते. दुफळ्या माजल्या होत्या. हेवेदाव्यांनी भांडण्याना ऊत आला होता. डोंगरातले फासेपारधी राजरोस गावात मुक्कामाला येत होते. संगनमत चालू होतं. काहीतरी शिजत होतं. कानावर अनेक बातम्या येत होत्या. काय चाललंय हे कळत होतं पण कळून त्याचा काही उपयोग नव्हता. तण माजलं होतं पण
त्याचा बिमोड करण्याची धमक कोणाजवळ नव्हती. टारफुला तरारून उगवला होता, पण तो कसा गाडावा हे कळत नव्हतं. कोणाचाच आधार नसलेले आबा एकटे वावटळीत सापडले होते. अगदी एकाकी झाले होते. दिवस मावळला. तिन्ही सांज झाली. कडूसं पडून अंधार पडला. आबा अंगावर एक ढाबळी पांघरून शतपावली करत घालत ओसरीवर फिरू लागले. दत्तू नाईक आणि येताळ महाग यांची वाट बघत राहिले. डोळे दरवाजाकडं आणि कान पावलांच्या दिशेनं लागून राहिले. नेहमीची वेळ टळून गेली आणि आबा फार अस्वस्थ होऊन गेले. दोघांनाही लवकर वस्तीवर येण्याची त्यांनी ताकीद दिली होती, पण अजून दोघांपैकी एकाचाही पत्ता नव्हता. बाहेर कोणाची पावलं वाजली की आबा थपकून उभे राहत. दृष्टी दरवाजाकडे त्यांची वळली. गडद काळोख पडला तरी अजून कोणीच आलं नव्हतं. आबा शतपावली घालत ओसरीवर सारखे फिरत राहिले. जीव कात्रीत सापडल्यासारखा झाला होता. मन कावराबावरं होऊन गेलं होतं. वर केलेल्या एका गुडघ्याला हाताची मिठी घालून लक्ष्मीबाई बाहेर ओसरीवर बसलेल्या होत्या. अवघडलेली मान भिंतीला टेकवून बाहेर दरवाजाकडेच बघत राहिल्या होत्या. अजून कुणाचाच कसा पत्ता नाही. एकदा खडसून ताकीद द्यावी. आणखी कसली ताकीद द्यायची? हल्ली रोज बजावतो मी त्यांना. एवढ्यात दार वाजल्याचा आवाज झाला. दोघांची दृष्टी बाहेर लागली. काठी टेकत येताळा महार आत आला. त्याला बघून जीव भांड्यात पडल्यासारखा झाला. आबांनी ढाबळीतला हात बाहेर काढला आणि हाताचं बोट त्यांच्याकडे करत त्यांनी आवाज चढवून विचारलं, का रे एवढा उशीर? जी. आबांनी पुन्हा दरडावलं, अरे उशीर का केलास एवढा? न बोलता येताळा उभाच राहिला. खाली मान घालून आणि हातातल्या काठीतला दाढवण लावून तो भुईकडे बघत राहिला आणि आबा संतापले. येताळावर तोंड सोडत ते म्हणाले, लवकर येत चला म्हणून किती वेळा ताकीद दिली तुम्हाला? तुकडा खाल्ल्याबरोबर इथं येऊन पडायचं काय होतं? इथं नुसतं येऊन पडायचं असतं ना? का कोण घाण्याला झोपतं तुम्हाला? आबांचा पारा असा वाढू लागला, चढू लागला, अंग थरथरू लागलं. तशा लक्ष्मीबाई येताळा म्हणाल्या, बाबा जरा लवकर येत चल, तिथं बसायचं ते इथं येऊन बसायचं. आबाने तोंड आवरलं आणि मुक्यानंच येरझारा घालू लागले. तसं येताळा खाली बसला. हनवटी छातीला लावून आणि पायाचा तिडा घालून तो आपला गुमान बसून राहिला. आबांनी मध्येच विचारलं, अजून नाईक कसा आला नाही? मान वर करीत येताळा बोलला, घरात जेवत बसला असेल. त्याच्या सहज बोलण्यातनं आबांना संताप आला. अंगावर खेकसल्या करत ते म्हणाले, काय 2-4 तास लागतात का रे जेवायला? अजून का नाही आला? तर आबा म्हणे, घरात जेवत बसला असेल. वस्तीला यायचं तर यांना असं उशीर का होतो हेच कळत नाही. ताकीद देऊनही ते वेळच लावत होते. रोज कितीदा सांगायचं आणि मनात आलं मुद्दाम वेळ तर लावत नसते. काय सांगता येतं त्यांचं? कुणावरच विश्वास राहिला नव्हता. कुणाचं मन कसं आहे कुणास ठाऊक. त्याचा ठाव कुणाला लागत आहे? कुणाच्या मनात काय शिरतं आहे? का शिरता येतं का कुणाच्या मनात? आबांच्या मनात पाप आलं, शिरू नये ते मनात शिरलं. कली आता घुसला आणि थैमान घालू लागला. नको नको ते विचार सुरू लागले. बाहेर काळोख दाटला आणि सारं जग काळं दिसत होतं. सगळीकडेच अंधार पसरला होता. होता. आज मित्रांनो आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.